या क्षणी आम्ही इतकं सांगू की तीनही पक्ष हे साधारण 270 जागांवरती 270 जागांवरती क्या करायची होती. हा व्हिडिओ बघून अनेकांना असं वाटलं असेल की भोंगा राऊतांचं गणिताचं ज्ञान हे अत्यंत कच्चं आहे. मात्र कच्चंच काय, भोंगा राऊतांकडे गणिताचं सामान्य ज्ञान सुद्धा अजिबातच नाहीये. यामध्ये चूक ही भोंगा राऊतांची नसून जयंत पाटील यांची आहे. जयंत पाटील यांच्या मुखातून 85, 85, 85 या 385 ची बेरीज 270 अशी निघाली आणि तीच री पुढे संजय राऊत यांनी ओढली आणि 85 + 85 + 85 म्हणजे 270 असं भोंगा राऊत बोलून मोकळे झाले. 385 मिळून 270 होतात हा जावाई शोध जयंत पाटील यांनी कसा काय लावला असेल बरं. तुम्हाला असं वाटत असेल की जयंत पाटील हे गणितात कच्चे आहेत, मात्र नाही. जयंत पाटील भविष्याचा विचार करून बोलत असतात. म्हणजे कसा, 90 90 90 यांची बेरीज होते 270. खरं तर आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट 90 90 90 जागांवर लढत आहेत. ही आजची बातमी आहे. म्हणजे समसमान 270 जागांवर हे तीनही प्रमुख पक्ष लढणार आणि यांच्या सोबतचे छोटे मोठे पक्ष यांना उरलेल्या 18 जागा देण्यात येणार. जयंत पाटील हे खरे भविष्यवेत्ते आहेत. त्यांना अगोदरच कळून चुकलेलं होतं की पुढे जाऊन 90 90 90 अशा समसमान जागांवर लढायचं आहे. म्हणूनच त्यांनी 270 हा आकडा सांगितला. जयंत पाटील यांना हे माहीत असावं कदाचित. मात्र आता तुम्ही भोंगा राऊतांना मूर्ख आणि बेअक्कल म्हणू शकता, कारण 85 85 85 270 होतात हे जयंत पाटील बोलले आणि भोंगा राऊतांनी सुद्धा 270 हा आकडा जाहीर करून टाकला. या अगोदर देखील भोंगा राऊतांबद्दल पत्रकारांनी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस अत्यंत स्पष्टपणे बोलले होते की जे गांजा फुकून विधान करतात त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. भोंगा राऊत यांची एवढी पात्रता नाही की देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करावं. ही यांची लायकी. महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपावरून घोळ चालूच आहे मित्रांनो. संजय राऊत आणि नाना पटोले एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत आहेत आणि उमेदवारांच्या अदलाबदलीवरून अजूनही काँग्रेस आणि उबाठा गटामध्ये घमासान सुरू आहे. आपल्या मूळ स्वभावानुसार उबाठा गटाने काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला विश्वासात न घेता धडाधड आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात करून टाकली आणि त्यानंतर उबाठा गट काँग्रेस यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर एका मेळाव्यातून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गद्दारी करू नका, पाठीत खंजीर खुपसू नका, कद्रूपणा करायचा नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना व्यवस्थित मतदान झालंच पाहिजे. खरं तर याचा गर्भित इशारा असा आहे की जर मला मुख्यमंत्री बनवण्यात आलं नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मला घोषित करण्यात आलं नाही तर तुमचे उमेदवार कसे पाडायचे हे उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे. उद्धव ठाकरे हे अत्यंत स्वार्थी आहेत. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे काहीही निर्णय घेऊ शकतात. उद्धव ठाकरे भकास आघाडीतून बाहेरही पडू शकतात किंवा असंही होण्याची शक्यता आहे की उद्धव ठाकरे मुद्दाम काँग्रेसचे आणि शरद पवार गटाचे उमेदवार पाडतील. त्याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये उबाठा गटाचं मतदान हे बऱ्यापैकी काँग्रेस आणि शरद पवार गटाला झालं, मात्र शरद पवार गट आणि काँग्रेस यांचं तितकंसं मतदान उबाठा गटाला झालेलं नाहीये. वोट ट्रान्सफर तितक्या प्रमाणात झाले नाहीत. म्हणूनच 21 पैकी फक्त 9 जागा उबाठा गटाला जिंकता आल्या. याचा राग उबाठा गटाच्या मनामध्ये आजही आहे. उद्धव ठाकरेंना हे शल्य अजूनही बोचतंय. पण यापेक्षाही मोठं शल्य उबाठाच्या मनात हे आहे की उबाठाला मुख्यमंत्री बनायचंच आहे काहीही करून आणि त्यांना एकनाथ शिंदे यांना दाखवून द्यायचं आहे की बघा, महाराष्ट्राच्या जनतेचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. खरं तर विश्वास वगैरे अजिबातच नाहीये, कारण उद्धव ठाकरे हे विश्वासघात करूनच मुख्यमंत्री बनलेले होते. काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी मध्यंतरी उद्धव ठाकरे गटातर्फे एक अफवा उठवण्यात आली होती. ती म्हणजे मध्यरात्री 12 वाजेनंतर हुडी घालून काळा गॉगल लावून देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले आणि मग त्यांची तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. या असल्या अफवा उडवून उद्धव ठाकरे यांना एक गोष्ट साध्य करायची आहे. ती म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांना दाखवून द्यायचं आहे की बघा, मी काहीही करू शकतो बरं का, मी दगाबाज आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, मी त्या पात्रतेचा नाहीये. मुख्यमंत्री पदासोबत जर मी तुमच्या मांडीवर येऊन बसू शकतो तर मग भाजपच्या मांडीवर सुद्धा जाऊन बसू शकतो. मात्र आता भाजप उद्धव ठाकरे यांना मांडीवर बसवून घ्यायला अजिबातच तयार नाहीये. उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न करून झालेले आहेत.
खूप वेळा बोलणी करून झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांना निरोप सुद्धा पाठवण्यात आलेले होते की आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही एकनाथ शिंदेंना बाजूला करा. मात्र तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं की आम्ही एकनाथजी शिंदे यांना शब्द दिलेला आहे आणि शब्द फिरवणे हे आमच्या रक्तात नाही, हे आमच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे आम्ही एकनाथजी शिंदे यांची साथ सोडू शकत नाही. संजय राऊत यांनी याच दरम्यान आणखी एक कमालीचं विधान केलं. ते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना सेंचुरी मारणार आहे. अहो, हे 100 जागा लढतच नाहीयेत, मग सेंचुरी कशी मारणार? आणि जेव्हा 150 पेक्षा जास्त जागा शिवसेना लढायची तेव्हा त्यांना कुठेतरी 50, 55, 60 पर्यंत उमेदवार निवडून आणता येत होते. आता हे इन मीन 90 जागी लढणार आहेत. या 90 पैकी असे कितीकसे उमेदवार यांचे निवडून येतील आणि कोणत्या बळावर, कोणत्या भरोशावर? संजय राऊत असं म्हटले की यावेळी सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गट सेंचुरी मारणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हटले होते त्याप्रमाणे बरोबर आहे मित्रांनो. भोंगा राऊत हे नशा करतात आणि नशा करणारा माणूस हा एका वेगळ्याच विश्वात जगत असतो. तो स्वतःचं एक आभासी जग निर्माण करतो आणि त्याला असं वाटतं की या जगामध्ये मी म्हणेल तीच पूर्व दिशा आहे, मी म्हणतो तेच सत्य आहे, तेच खरं आहे. भोंगा राऊत यांची अशीच काहीशी अवस्था झालेली आहे. लवकरात लवकर यांना एकतर मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे किंवा यांना एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. संजय राऊत यांनी चोंबडेपणा करू नये असं वारंवार सांगून सुद्धा, यांची लायकी काढून सुद्धा, यांना यांची अवकात दाखवून सुद्धा नाना पटोले यांच्याशी संजय राऊत रोजच काहीतरी खोसपट काढून भांडत बसतात. अनेक जणांचं म्हणणं असं आहे की खरं तर ही सगळी भाषा उद्धव ठाकरे यांची आहे. उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे उघडपणे ज्या गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी ते संजय राऊत यांच्या करवी वदवून घेतात. पण तसं बघायला गेलं तर आता संजय राऊत हे उबाठा गटाचे सुपर अध्यक्ष बनलेले आहेत, म्हणजेच सुपर पक्षप्रमुख. म्हणायला उद्धव ठाकरे हे उबाठा गटाचे पक्षप्रमुख आहेत, मात्र आतली गोष्ट अशी आहे की उबाठा गट आता पूर्णपणे भोंगा राऊत चालवत आहेत. उबाठा गटामध्ये भोंगा राऊतांचं महत्व इतकं अवास्तव वाढलेलं आहे की आता कोणत्याही क्षणी उबाठा गटाला कायमचं कुलूप लागू शकतं. भोंगा राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्यांचा न्यायव्यवस्थेवर अजिबातच विश्वास नाही. खरंय, आमचा सुद्धा काही गोष्टींमध्ये न्यायव्यवस्थेवर अजिबातच विश्वास नाही. खरं तर ह्या माणसाला 100 दिवसाच्या आत सोडायलाच नव्हतं पाहिजे. यांना किमान 100 वर्ष तरी आतमध्ये सडवायला पाहिजे होतं. शेकडो मराठी कुटुंबाला देशोधडीला लावणाऱ्या अशा माणसाला बाहेर सोडणं ही न्यायव्यवस्थेची सगळ्यात मोठी चूक आहे असं आम्हाला सुद्धा वाटतं. कंगना रनौत हिला शिव्या देणं, स्वप्ना पाटकर हिला धमक्या देणं, शिव्या देणं असले महान कार्य करणाऱ्या माणसाचे न्यायव्यवस्था लाड करते हे सुद्धा चूकच आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये अनेकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे. भोंगा राऊत यांचा एकट्याचाच न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे असं काहीही नाहीये. अनेक जण न्यायप्रणालीवर नाखुश आहेत, परंतु कुठेतरी त्यांना अजूनही विश्वास आहे की वेळ का लागना न्याय निवाडा होणारच आणि पुन्हा एकदा हा भोंगा राऊत पिठलं भाकरी खायला तुरुंगात जाणारच. मित्रांनो, 85 + 85 + 85 = 270 हे जे गणित भोंगा राऊत यांनी मांडलं, यावरूनच त्यांची बौद्धिक पातळी जाणवलेली आहे, दिसून आलेली आहे. आणि यावरूनच जाणवतं की आपल्या शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये हे किती उत्कृष्ट विद्यार्थी असतील. मागच्या दरवाजाने खासदार बनलेले संजय राऊत सुद्धा डमी विद्यार्थी परीक्षेला बसवूनच पास झालेले असणार यात शंकाच नाही. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जाता जाता एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनींसाठी हिंदू प्रपंच हे नवकोरं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हिंदू धर्मशास्त्र, संस्कृती, नीती आणि संस्कार यांवरील सुंदर असे व्हिडिओज हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरून सादर केले जात आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा, हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.